अगदी मार्केटसारखी रसरशीत अशी रसमलाई आपण अगदी घरीसुद्धा बनवू शकतो. हे पनीरचे गोळे पाण्यात विरघळणार सुद्धा नाहीत आणि रबरासारखे सुद्धा होणार नाहीत. अगदी मऊ रसरशीत अशी ही रसमलाई आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो. तर रसमलाई बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण गोळे तयार करण्यासाठी हे दूध फाडून याचे पनीर बनवून घेणार आहे. तर नॉर्मल आपण जसं पनीर बनवतो त्याच पद्धतीने पनीर बनवून घ्यायचं आहे. घरच्या घरी पनीर बनवण्यासाठी आपण लिंबाचा रस किंवा व्हिनेगरचा वापर करत असतो, परंतु काही छोटी चूक करतो त्यामुळे पनीर अगदी रबरासारखं बनतं. पनीर मऊसूत होण्यासाठी, ते रबरासारखं होऊ नये यासाठी यामध्ये पाणी मिक्स करणं गरजेचं असतं. इथे मी कुकिंग व्हिनेगर घेतलेला आहे. 2 चमचे व्हिनेगरला अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. लिंबाचा रस जर वापरणार असाल तर त्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी पाणी मिक्स करून मगच ते दुधामध्ये ओतायचं आहे. तर हा छोटा अर्धा ग्लास पाणी मी व्हिनेगरमध्ये मिक्स केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे व्हिनेगर आपण दूध फाडण्यासाठी वापरू शकतो. दूध व्यवस्थित फाडण्यासाठी दुसरी गोष्ट अशी आहे की दूध व्यवस्थित उकळलं पाहिजे. अगदी त्याला खळखळून उकळी आली पाहिजे. दुधाला खळखळून उकळी आली की त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स केलेलं व्हिनेगर आपण घालणार आहे. व्हिनेगर मिक्स करताना गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि थोडं थोडं करून व्हिनेगर यामध्ये मिक्स करायचं आहे. एकदमच व्हिनेगर यातमध्ये मिक्स केलं तर दूध एकदम फाटलं जाईल आणि एकदम ते रबरासारखं बनलं जाईल. त्यामुळे थोडं थोडं करून व्हिनेगर मिक्स करायचं आणि हलकं हलकं दूध फाडून घ्यायचं. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. लो गॅसवरतीच हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे. 1 लिटर दूध फाडण्यासाठी आपल्याला 2 चमचे व्हिनेगर लागणार आहे. व्हिनेगर वापरायचं नसेल तर 2 चमचे लिंबाचा रस पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये ओतलं तरी दूध व्यवस्थित फाटलं जातं. त्यापेक्षा जास्त लिंबाचा रस जर वापरला तर पनीरची चव आंबट होते. त्यामुळे 2 चमचे लिंबाचा रस यामध्ये वापरला तरी पुरेसा आहे. तर हे दूध इथे व्यवस्थित फाटलं गेलं आहे. अगदी त्याचं पाणी बाजूला झालेलं आहे आणि पनीर बाजूला झालेलं आहे. पनीरपासून पाणी वेगळं झालं, दूध व्यवस्थित फाटलं गेलं की गॅस बंद करायचा आणि हे पनीर आपण गाळून घेणार आहे. त्यासाठी मोठं पातेलं खाली ठेवलेलं आहे. त्यावरती एक जाळीदार चाळणी ठेवायची आहे. त्यावरती सुती कापड आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. कापड भिजवून घेतल्यामुळे पनीर कापडाला अजिबात चिकटलं जाणार नाही. पनीर बनवण्यासाठी नेहमी सुती कापडचाच वापर करायचा, म्हणजे पनीरचं जे पाणी आहे ते आपोआप निथळलं जातं. पनीर बाजूला करून घेतल्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हे पनीर आपण धुवून घेणार आहे. कारण दुधामध्ये आपण व्हिनेगर मिक्स केलेलं आहे आणि त्या व्हिनेगरचा वास जाण्यासाठी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ पनीर धुवून घ्यायचं. पनीर गरम असतानाच त्यावरती गार पाणी ओतलं गेलं की पनीरसुद्धा मऊ पडतं आणि ते रबरासारखं होत नाही. त्यामुळे लगेचच पनीरवरती थंड पाणी ओतून घ्यायचं. त्यामुळे आपल्याला 2 फायदे होतील. एकतर पनीरसुद्धा मऊ होईल आणि त्यातील व्हिनेगरचा वाससुद्धा नाहीसा होईल. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर हे पनीर त्याच कापडमध्ये गुंडाळून आपण तासभरासाठी तसंच ठेवून देणार आहे. पनीरमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा निथळलं जाईल आणि पनीर व्यवस्थित सेट होईल. याच चाळणीवरती तशाच पद्धतीने हे पनीरचं कापड ठेवून द्यायचं. हलकं हाताने प्रेस करायचं आणि याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवून द्यायची. त्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते संपूर्ण निघून जाईल. आता आपण रसमलाईसाठी लागणारा रस बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी पसरट पॅन घेतलेला आहे. पसरट पॅनमध्ये व्यवस्थित दूध उकळलं जाईल. याच ठिकाणी जर आपण पातेलं घेतलं तर ते सारखं उतू जायला येतं. त्यामुळे पसरट पॅन घ्यायचा. यामध्ये ॲड करण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि 4 ते 5 इलायची घेतलेली आहे. रसमलाईला रंग छान येण्यासाठी आणि त्याची चव अजून वाढण्यासाठी यामध्ये केशर ॲड करणार आहे. तुम्हाला जास्त गडद रंग पाहिजे असेल तर जो खायचा रंग असतो तो रंग आपण वापरू शकतो. इथे मी दुधामध्ये थोडेसे केसर घालून घेतलेले आहेत. त्यानंतर दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी साखर मिक्स करायची. तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे हे 1.5 लिटर दूध आहे, त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. 1.5 लिटर दुधाचे अर्धा लिटर रस बनेल. इथे मी ड्रायफ्रूट्सचे उभे काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेते. आता गॅस फास्ट ठेवून याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर 8 ते 10 मिनटं मंद गॅसवरती असंच आपल्याला हे उकळू द्यायचं आहे.
अधूनमधून चमच्याने सारखं ढवळत राहायचं, म्हणजे त्याची जास्त साय गोळा होणार नाही. रसमलाईचा जो रस असतो तो अगदी पातळच असतो, दाटसर नाही बनत किंवा बासुंदीसारखा रबडीसारखा नसतो तो. त्यामुळे आपल्याला हे दूध जास्त आटवायची गरज नाही. 8 ते 10 मिनटं फक्त याला आपण उकळवून घेणार आहे. थोडीशी उकळी आली की त्यानंतर आपण यामध्ये इलायची ॲड करणार आहे. त्यानंतर 2 मिनटं असंच आपण याला उकळवत ठेवणार आहे, कारण इलायचीचा जो फ्लेवर आहे तो दुधामध्ये व्यवस्थित उतरला जाईल. इलायचीमुळे रसमलाईला खूप छान फ्लेवर येतो. आत्ता जरी हे दूध जास्त पातळ वाटत असेल तर थंड झाल्यानंतर हे अजून थोडं घट्टसर होतं, म्हणजेच थोडंसं दाटसर दिसायला लागतं. रसमलाईसाठी लागणारा रस तयार झालेला आहे. आता हे रूम टेम्परेचरवरती आपण याला थंड करून घेणार आहे. तर हा पॅन आता बाजूला ठेवते थंड होण्यासाठी. इथे पनीरसुद्धा बनलेलं आहे. पाणी संपूर्णपणे निथळलं गेलं आहे. पूर्ण पाणी निथळल्यानंतरच याचे गोळे आपण तयार करून घेणार आहे. पनीर अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे. ते आता एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेते. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं पनीर इथे सेट झालेलं आहे. अगदी मऊसूत असं हे पनीर तयार झालं आहे. आता हे पनीर आपण संपूर्ण हाताने तोडून घेणार आहे. हा पनीरचा गोळा संपूर्णपणे आपण कुस्करून घ्यायचा आहे आणि हाताचा जो तळवा आहे त्याने हे पनीर घासून व्यवस्थित याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदमच व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिक्स केला तर असं मऊसूत पनीर बनत नाही, अगदी ते रबरासारखं बनलं जातं. तर ही प्रोसेस थोडीशी वेळ देणारी आहे. आपण हाताने व्यवस्थित असं पनीर घासून घ्यायचं आहे आणि अगदी एकजीव होईपर्यंत त्याला घासत राहायचं आहे. जवळपास 8 ते 10 मिनिटे लागलं मला इतकं पनीर हे घासून मऊ करण्यासाठी. गोळं बनवण्यासाठी अगदी मऊसर असं हे पनीर आपण करून घ्यायचं आहे. एक गोळा हातावर करून बघायचा, त्याला जर क्रॅक गेलेले असतील तर अजून थोडंसं पनीर घासून घ्यायचं. इतकं जास्तही नाही घासायचं की त्यातून जे फॅट आहे ते रिलीज व्हायला चालू होईल. थोड्या वेळानंतर एक गोळा तयार करून बघितला तर अजून थोडेसे क्रॅक जात होते, व्यवस्थित गोळा नाही झाला. परत 2 मिनटं मी अजून ते पनीर घासून घेतले आहे. या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की पनीरला बाइंडिंग छान येत नाही आहे तर त्यामध्ये तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा अगदी अर्धा चमचा मैदासुद्धा घालू शकता. त्यामुळे पनीरला बाइंडिंग खूप छान येईल आणि गोळे अजिबात क्रॅक जाणार नाहीत. पनीर अगदी मऊसूत झालेलं आहे. आता मी सगळे गोळे तयार करून घेते. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे गोळे तयार करून घेऊ शकता. अगदी मोठे चपटे जे असतात रसमलाईचे तसे गोळेसुद्धा याचे आपण तयार करून घेऊ शकता. मी याचे लहान लहान गोळे तयार करून घेतलेले आहेत. हे पनीरचे गोळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी भरून साखर घातलेली आहे. दूध जर चांगलं असेल आणि त्यातून जर पनीर जास्त बनलेलं असेल तर त्याचे गोळेसुद्धा जास्त होतात आणि त्याच प्रमाणात पाणीसुद्धा जास्त लागेल. तर साखर विरघळलेली आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. पाण्याला खळखळून उकळी आली की त्यामध्ये हे पनीरचे गोळे टाकून घ्यायचे आहेत. आत्ता हे पनीरचे गोळे खूप छोटे दिसत असले तरीसुद्धा हे शिजल्यानंतर खूप मोठे असे होतात, म्हणजेच आत्ताच्या आकारात ते दुपटीने वाढतात. पनीर जर व्यवस्थित बनलेलं असेल तर गोळे पाण्यात अजिबात विरघळणार नाहीत, सुटणार नाहीत. तुम्हाला जर वाटत असेल की पनीर व्यवस्थित नाही बनले, पाण्यामध्ये विरघळेल, तर एखादा मिनिट तेवढेच 2 गोळे पाण्यामध्ये टाकून बघायचं. जर नाही विरघळलं तर बाकीचे गोळे टाकायचे. नाहीतर गोळे विरघळत असतील तर त्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर घालून पुन्हा ते गोळे बनवून पाण्यामध्ये टाकायचे. 1 मिनिटभर छान अशी उकळी आल्यानंतर मी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर 5 मिनिटानंतर बघू शकता गोळे अगदी दुप्पटीने फुगलेले आहेत, परंतु अजून 2 ते 3 मिनटं याला शिजवण्याची गरज आहे. थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं हे गोळे मी शिजवून घेणार आहे. अगदी मऊ कापसासारखे हे रसमलाई होते. आता या गोळ्यांचा आकार बघू शकता, अजून थोडा मोठा झालेला आहे. आता हे गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत. तर या स्टेजला गॅस मी बंद करते आणि हे गोळे थंड पाण्यामध्ये काढून घेते. थंड पाणी म्हणजेच अगदी बर्फ घातलेलं फ्रीजरचं थंड पाण्यामध्ये हे गोळे आपण भिजवून घेणार आहे. त्यामुळे काय होईल की हे जे पनीरचे गोळे आहेत ते रबरासारखे अजिबात होणार नाहीत, अगदी मऊ लुसलुशीत जसेच्या तसे राहतील आणि यामध्ये रससुद्धा व्यवस्थित असा मुरला जाईल. तर फ्रीजरच्या पाण्यामध्ये हे गोळे मी घालून घेते. अगदी हलक्या हाताने प्रेस करून हे गोळे बाहेर काढून घ्यायचे आहेत लगेचच. जास्त वेळसुद्धा या पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत. गोळ्यांचं टेम्परेचर डाऊन झालं की लगेचच यातून ते बाहेर काढून घ्यायचे.
आता एका पसरट भांड्यामध्ये हे सगळे गोळे मी काढून घेतलेले आहेत. भांडं पसरट घेतलं की रस व्यवस्थित त्यामध्ये मुरला जातो, म्हणजे त्याला फुगायला व्यवस्थित अशी जागा मिळते. पनीरचे गोळेसुद्धा थंड असायला हवेत आणि रससुद्धा एकदम थंड झालेला असायला पाहिजे, तरच व्यवस्थित त्यामध्ये रस मुरला जातो. तर बघू शकता अगदी दाटसर असा रस तयार झालेला आहे. गरम असताना थोडंसं पातळ वाटत होतं, परंतु थंड झाल्यानंतर अगदी दाटसर असा रस तयार झालेला आहे. तर हे रूम टेम्परेचरवरती 2 तास असंच हे मुरत ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरवरती 2 तास मुरल्यानंतर मग आपण ह्याला फ्रीजमध्ये सेट करणार आहे. नंतर फ्रीजमध्ये 2 तास सेट झाल्यानंतर अगदी मऊ लुसलुशीत अशी ही रसमलाई तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा बनवा अगदी घरच्या घरी मऊ लुसलुशीत अशी ही रसमलाई. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.